वारी वेलनेस प्रोग्राम. चिदविलास क्षीरसागर. एक सामान्य माणूस म्हणून वारी हा शब्द कानावर पडला किंवा वाचण्यात आला तरी क्षणार्धात खूप मोठं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. टाळ पखवाजाच्या तालावर विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होऊन चालणारे लाखो वारकरी, विविध दिंड्या, अनेक संतांचे महाराष्ट्राच्या विविध भागातून निघणारे पालखी सोहळे, रिंगण सोहळे, भक्तिरसात न्हाऊन निघणारे देहू, आळंदी, पंढरपूर आणि बरंच काही. प्रत्यक्ष अनुभव घेणारे अथवा प्रत्यक्ष दिंडीत सहभागी नसणारेही कोट्यावधी लोक या ना त्या मार्गाने वारी सोहळ्याशी जोडले गेलेले आहेतच. वारी हा खूप अनाकलनीय विषय आहे. आपण ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघू तसा तो सोहळा आपल्याला खूप काही शिकवून जातो. मागील अनेक वर्षांच्या आळंदी ते पंढरपूर वारी सोहळ्याचे अनेक अनुभव मला आले. दरवर्षी काहीतरी नवीन शिकवणारी वारी कधी सुरू होणार याची ओढ वर्षभर लागलेली असते. वर्षभर काम करून वर्षातून एकदा येणारा हा सोहळा पुन्हा वर्षभरासाठी ऊर्जा देणारा ठरतो. आपण वारी करावी असा कोणताही निश्चय न करता, कोणतेही पूर्वनियोजन न करता मी अचानकच काही वर्षांपूर्वी कमी वयातच वारी सोहळ्यात सहभागी झालो. पण तेव्हाही वाटलं की आपण खूप उशीर केला हा सोहळा अनुभवण्यासाठी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे दिंडी क्रमांक 2 मध्ये मी सहभागी झालो आणि माझ्याही नकळत या दिंडीचा, पालखी सोहळ्याचा एक भाग होऊन गेलो. कोणतीही तयारी नसताना गेलेला माझ्यासारखा माणूस त्या सोहळ्यात सहजच सामावून गेला. त्यापुढे दरवर्षीच या आनंद सोहळ्यात मी उत्साहाने सहभागी होऊ लागलो. लेखक म्हणून या वारी सोहळ्यात शिकण्यासारखं खूप काही होतं. प्रत्येक क्षण नवीन काहीतरी शिकवणारा असायचा. त्यानिमित्ताने लेखन पुढे जात होतं. या अनेक अनुभवांपैकी एक अनुभव मला इथे आवर्जून मांडावा वाटतो. तो म्हणजे वारी म्हणजे नक्की काय. वारी म्हणजे नक्की काय या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आणि त्यावर मागील काही वर्ष अभ्यास करत असताना माझ्यासमोर वारीचे अनेक पैलू उलगडत गेले. अनपेक्षितपणे माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली वारी म्हणजे काय हे शोधताना लक्षात आलं की वारी हा जीवनाचा एक अविभाज्य भाग नाही, तर वारी हेच खरं जीवन आहे. ते कसं? आजकालच्या जीवन पद्धतीमध्ये आपण आपल्या मूळ गोष्टींपासूनच दूर चाललो आहोत. स्पर्धेचं युग, तंत्रज्ञानाचं युग म्हणत असताना मानवी जीवनाचं मूळ कुठेतरी आपण विसरत आहोत. मग अनेक आव्हानांचा दैनंदिन जीवनात आपण सामना करतो. कधीही आव्हाने आर्थिक असतात, कधी शारीरिक, कधी मानसिक. मग दैनंदिन जीवनात पुढे जाण्यासाठी, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा आधार घेतो. वेगवेगळे वेलनेस प्रोग्राम, वेगवेगळे कोर्सेस, मार्गदर्शन असे बरेच मार्ग आपण स्वीकारतो, सातत्याने शोधत राहतो. पण आपल्या वारकरी संप्रदायाने इतका मोठा वेलनेस प्रोग्राम काही शतकांपूर्वीच तयार करून ठेवलाय. फक्त तो आपण शिकण्याची आणि अवलंबन करण्याची गरज आहे आपल्या सर्वांगीण विकासासाठी. या वेलनेस प्रोग्रामची सुरुवात होते ती वारीला जाण्याचा निर्णय घेण्यापासूनच. इतका मोठा पायी प्रवास आपल्याला शक्य होईल का? आपल्या तब्येतीला काही त्रास तर होणार नाही ना? होईल ना नीट? असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. मग या प्रश्नांची जो काळजी करत राहतो तो वारीत कधीच सहभागी होऊ शकत नाही. निघायचं या एका निर्णयावर जो सुरुवात करतो त्याची वारी नक्की घडते. आयुष्यातील किती मोठा धडा आपल्याला या पहिल्याच टप्प्यावर मिळतो. अतिविचार करू नका. निघायचं हा निर्णय घ्या आणि सुरुवात करा. पुढील गोष्टी आपसुकच घडत राहतील. निर्णय क्षमता वाढवण्याचा पाठ सुरुवातीलाच मिळतो. मग निर्णय झाल्यावर असते वारीची तयारी. सोबत काय घ्यावं, किती घ्यावं, कपडे, खाऊ, औषधं, स्वेटर, रेनकोट, पांघरूण अशी बरीच मोठी यादी तयार होऊ शकते. पण खरं सांगू का, या यादीचा काहीच उपयोग होत नाही. वारीच्या प्रवासात यातील अनेक गोष्टी लागतच नाहीत किंवा त्यांची गरजच नसते. मग एवढ्या सगळ्या साहित्याचं आपल्याला खूप ओझं होतं. वारीच्या प्रवासात हवी ती गोष्ट मिळते, गरज भागते, ती लागेल तेव्हा घेऊन पुढे जावं. मग ओझं न होता प्रवास आनंददायी होतो.
आता हीच गोष्ट आपल्या जगण्याशी जोडून बघा. विनाकारण गरज नसलेल्या किती गोष्टींचं ओझं घेऊन आपण जगत असतो. किती गरजा आपण विनाकारण वाढवून ठेवलेल्या असतात. किती गोष्टींचं ओझं आपण भविष्याच्या चिंतेने वाढवतो आणि वर्तमानाचा आनंद हरवून बसतो. वारीची दुसरी शिकवण असते ती कमीत कमी गरजा ठेवून स्वतःचं ओझं कमी करा आणि प्रवासाचा, वर्तमानाच्या जगण्याचा आनंद घ्या. या गरजा कमी करून कमीत कमी ओझं घेऊन आपण निघालो की मग सुरू होतो वारीचा खरा प्रवास. आपण होतो खरे वारकरी. या वैकुंठ मार्गावरची माती कपाळाला लावून, विठुरायाच्या भेटीची ओढ मनात घेऊन, कपाळी गंध बुक्का लावून, टाळ पखवाजाच्या तालावर नामघोषात तल्लीन होऊन वारकरी निघतात. हो, आता इथे असतात सर्व वारकरीच. कोणी बागायतदार तर कोणी बिगारी कामगार, कोणी धनाढ्य तर कोणी गरीब, कोणी मोठा व्यावसायिक तर कोणी नोकरदार, कोणी तरुण तडफदार तर कोणी वयस्कर. पण हे कोणीच ओळखू शकत नाही, कारण इथे असतात सर्वजण वारकरी. सारे भेदभाव विसरून एकमेकांना माऊली म्हणत, एकमेकांच्या पाया पडत एकत्रच चालत राहतात एकाच ध्येयाकडे. या मार्गावर पहिलं पाऊल टाकताच प्रत्येकामध्ये ईश्वरी अंश शोधून सर्व भेदभाव विसरून एकात्मतेने जगायला शिकवते ही वारी. वारीचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवत राहतो. वारीचा दिनक्रमच आपल्याला खूप मोठी शिकवण देतो. मी अनेकदा हा मुद्दा अनेकांना समजावून सांगतो की वारकरी ही एक जीवन पद्धती आहे आणि ती आपण अवलंबू शकलो तर प्रगतीचा मार्ग निश्चितच आहे. आपल्यापैकी पहाटे कोण कोण उठतात, रोज किमान 5 किलोमीटर कोण कोण चालतात, रोज जमिनीवर कोण कोण झोपतात, चिखलात शेवटचं कधी खेळला आहात, ऊन पावसात किती तास चालला आहात. मला माहिती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी खूप विचार करावा लागतो, कारण आपल्या मूळ गोष्टींपासूनच आपण खूप दूर चाललो आहोत. तंत्रज्ञान, प्रगती म्हणत आपल्याच गोष्टी विसरत आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरांमध्ये, आपल्या मानवी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. आपली शेकडो वर्षांची ही परंपरा. गेल्या अनेक शतकांपासून ठरलेल्या दिवशी लाखो लोक एकत्र जमतात, कोणत्याही आमंत्रणाशिवाय. वारी हा 360 डिग्री परिपूर्ण अभ्यास आहे एक उत्तम जीवन जगण्यासाठी. अध्यात्म, भक्ती या दृष्टिकोनातून वारीचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच, पण त्यासोबतच आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापन या दृष्टीने देखील वारी हा अभ्यास करून अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा विषय आहे. भक्तिभावाने विचार केला तर लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी टाळ पखवाजाच्या तालावर भजन, नामस्मरणात तल्लीन होऊन वारकरी जातात. ध्यान, उपासना या दृष्टीने विचार केला तर आज लाखो रुपये खर्च करून जी मनःशांती मिळत नाही ती या 18 दिवसांच्या प्रवासात मिळते. वारी हा आत्मसंवादाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. निसर्गाच्या खूप जवळ जाऊन नामस्मरण, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून मिळणारी मनःशांती अनन्यसाधारण आहे. पण एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो, ती म्हणजे सर्व ओझं झटकून आपण शांतपणे सातत्याने जेव्हा चालत असतो तेव्हा आपलं एक एक पाऊल जसं विठुरायाकडे जाण्यासाठी पुढे पडतं, तसंच एक एक पाऊल आपण स्वतःकडे टाकत राहतो. आत्मचिंतनाचा हा महान मार्ग आपल्या स्वच्या शोधाकडे आपल्याला घेऊन जातो. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर 18 दिवसांच्या या पायी प्रवासात आपण पंचमहाभूतांच्या खूप जवळ जातो. आपलं शरीर आणि या पंचमहाभूतांचा परस्पर संबंध तर आपण जाणतोच. जगातील अनेक अभ्यासकांनी यावर बराच अभ्यास करून अनेक सिद्धांत मांडलेले आहेतच. यानुसारच ऊन, वारा, पावसात, खुल्या आकाशाखाली चालत राहणं, जमिनीवर, मातीवर बसणं, चिखलात राहणं, हे पंचमहाभूतांशी एकरूप होणं हे सहजतेने अनेक दुर्धर व्याधी दूर करतं, आपलं आरोग्य उत्तम ठेवतं. आजकाल हजारो लाखो रुपये खर्च करून आपण अनेक थेरपी घेण्यासाठी जातो. बाहेरच्या देशातील अनेक लोक भारतात येतात, पण वारकरी संप्रदायाने वारी परंपरेतून ही नॅचरल थेरपी हजारो वर्षांपासून दिली आहे, अगदी मोफत. वारी वेलनेस प्रोग्रामचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वारीचा दिनक्रम. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पहाटे 4 ते रात्री 9 असं शेड्यूल असतं वारीचं.
वारीमध्ये साधं अंथरूण किंवा नाहीच काही मिळालं तर एखादी सतरंजी किंवा प्लॅस्टिक पेपर टाकून जमिनीवर झोपावं लागतं, जे आरोग्यासाठी सर्वोत्तम असतं. पहाटे 3:30-4 वाजता उठावं लागतं. आपले सर्व नित्यक्रम उरकून पहाटे 5 वाजता सर्व वारकरी तयार झालेले असतात पुढच्या प्रवासासाठी. ही सूर्योदयापूर्वी उठण्याची आणि तयार होण्याची सवय वारी लावते. म्हणजेच ब्राह्ममुहूर्तावर उठावं लागतं. उठल्यावर आपलं अंथरूण घडी घालून बॅगमध्ये नीट ठेवून ती बॅग आपल्या सामानाच्या ट्रकमध्ये ठेवावी लागते. राहुटी काढून ट्रकमध्ये ठेवावी लागते. हे ट्रक पुढच्या मुक्कामाकडे निघून जातात. मग पहाटे जिथे उपलब्ध असेल तिथे थंड पाण्याने स्नान करावं लागतं. थंडी, वारा, पाऊस, उष्णता, वातावरण कसंही असलं तरी थंड पाण्याने स्नान, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. 5 वाजेपर्यंत हे सर्व आवरून झाल्यावर पालखी निघेपर्यंत साधारण 1 तास असतो. यामध्ये ध्यानधारणा, उपासना आपण करू शकतो. 1 तास शांत बसलो तरी मानसिक ताकद खूप वाढते. त्यानंतर सूर्योदयाला चालायला सुरुवात करतात. म्हणजेच सूर्योदयाला रोज आपण कामांची सुरुवात केली पाहिजे. साधारण 8:30-9 वाजेपर्यंत चालल्यावर विसावा होतो न्याहारीसाठी, आपला ब्रेकफास्ट. मग थोडा विसावा घेऊन पुन्हा 12:30-1 वाजेपर्यंत चालतात. मग दुपारच्या जेवणाचा विसावा होतो, आपला लंच टाइम. जेवून थोडा वेळ आराम करून पुन्हा 2 ते 4 तास चालतात. मग एक विसावा होतो. पुन्हा पुढे मुक्कामाच्या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळेला पोहोचतात. सूर्यास्ताला थांबावं, काम संपवावं ही शिकवण. त्यानंतर थोडा आराम करून 7:30-8च्या सुमारास जेवण करून सर्वजण 9 वाजेपर्यंत झोपतात. दिवसभर इतके श्रम झाल्यावर पोळी, भाकरी, कोणती भाजी या आवडीनिवडी राहतच नाहीत. ताटातील सर्व अन्न छान लागतं. किती आरोग्यदायी दिनक्रम आहे ना. आजकाल प्रॉडक्टिव्ह शेड्यूल ठरवण्यासाठी कोच, गाईडला भरपूर फी देणारे आपण वारीचं हे कोचिंग अगदी सहज घेऊ शकतो. व्यक्तिमत्व विकासाचा अजून एक पैलू वारीमध्ये शिकायला मिळतो, तो म्हणजे संवाद. आजकाल जे आपण कम्युनिकेशन स्किलचे कोर्सेस पाहतो ना, तेच आहे इथे. चालताना भेटणारे विविध गावातील, समाजातील विविध स्तरातील लोक, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, विविध भागातील, विविध पार्श्वभूमीचे, विविध वयोगटातील लोक आपल्याला इथे भेटतात. कोणतीही ओळख नसताना त्यांच्याशी माऊली म्हणून होणारा संवाद खूप काही शिकवून जातो. अनेक अनुभव ऐकायला मिळतात. हे सर्व व्यक्तिमत्व विकासासाठी आणि संवाद कौशल्यासाठी नक्कीच पूरक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारीतून शिकायला मिळणारं शिस्तबद्ध व्यवस्थापन. शेकडो वर्ष वारी सोहळा अविरत चालू आहे. यामागे या सोहळ्याचं असणारं शिस्तबद्ध व्यवस्थापन कारणीभूत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून संतांच्या अनेक दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. 15 लाखांपेक्षा अधिक भाविक देशाच्या प्रत्येक भागातून आलेले असतात. हा सर्व सोहळा चोख व्यवस्थापनात करणं अत्यंत गरजेचं असतं. वारी सोहळ्यातील प्रत्येक मिनिटाचं नियोजन केलेलं असतं. यामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे आपण बघू शकतो. प्रत्येक पालखी सोहळ्यातील दिंड्यांचे रजिस्ट्रेशन केलेले असते. दिंडी, प्रत्येक दिंडीची भोजन व्यवस्था, प्रत्येकाचे मुक्कामाचे ठिकाण, दुपारचा जेवणाचा विसावा, पालखी निघण्याची वेळ, पोहोचण्याची वेळ, चालताना रस्त्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा, या प्रत्येक गोष्टीचे अत्यंत बारकाईने नियोजन आणि व्यवस्थापन करत असते. अशा विविध पैलूंचा विचार, अभ्यास केला तर वारी हा खरोखर एक सर्वांगीण विकासाचा अभ्यासक्रम आहे. हा दिनक्रम आपल्याला आपल्या आयुष्याचे शिस्तबद्ध व्यवस्थापन शिकवतो. हे आपण खरं तर रोज करू शकतो. आणि हे शिस्तबद्ध व्यवस्थापन जर आपण आपल्या रोजच्या जगण्यात आणलं तर जगातील कोणत्याही कठीण स्पर्धेत अव्वल स्थानावर राहू, यशशिखर सहज पादाक्रांत करू. वारी हा धर्म, संप्रदाय, भक्ती या पलीकडेही खूप काही आहे. वारकरी ही एक जीवनशैली आहे जी आपल्याला निर्णय क्षमता म्हणजेच डिसिजन मेकिंग, ध्येय निश्चिती म्हणजेच गोल सेटिंग, शिस्तबद्ध दिनक्रम म्हणजेच प्रोडक्टिव्ह रुटीन, आहार म्हणजेच डाएट, स्वयंशिस्त म्हणजेच सेल्फ डिसिप्लिन, कमीत कमी गरजांमध्ये जगणं म्हणजेच मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल, संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स आणि व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट शिकवते. ते आपण आत्मसात केलं तर आपण 360 डिग्री डेव्हलप होऊन प्रत्येकजण आयुष्यात खूप यशस्वी होऊ. वारी हा वेलनेस प्रोग्राम प्रत्येकाने नक्कीच आत्मसात केला पाहिजे.
आयुष्याला वळण लावण्यासाठी या मार्गावर गेलंच पाहिजे.